गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय सचितानंदा श्रीहरी. कृपा करावी लवकरी तुम्ही पदनताच्या वरी. कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर. तू दिनांचे माहेर. तू भक्तासी साचार. कल्पतरुवा चिंतामणी. ऐसा तुझा आगाध महिमा संत गाती राघव रामा. दासगणोशी पुरुषोत्तमा पाव वेळ करून. असो बंकटलाला घरी राहते झाले साक्षात्कारी. दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबोनी भक्त येती समर्थाते वंदिती. मधु तेथे माशा जमती न लागे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगितो वाहिले. महाराज होते बैसले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा. प्राचीच्या प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुकुटाचे होती स्वान मंद वाहे शीत पवन. वृद्ध करती नामस्मरण शय्येवरी बैसोनिया. उदयाचली नारायण येऊ पाहे हर्षे करुण. तेने तमपलायन करू लागला कंदरीसी परम भाविक सुवासिनी. रथ सडास मार्जनी वत्सधेनू पाहुनी तोडू लागली चऱ्हाटे. ऐशा त्या रमवेळीस एक साधू शेगावास येता झाला दर्शनास. श्री गजानन साधूंच्या तो भिकारी गोसावी. मन मान्यता त्याची राहावी. कोठून या सांग भरवी श्रीमंताच्या मंडळीत. भगवी चिंदी डोक्यास झोडी वाम बगलेस. होती एक नेसण्यास फाटकीसी लंगोटी. मृगाजनीचा गुंडाळा पाठीवर होता भला. ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार होऊ लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी या गोसाव्यास. तो ठाईच बैसून करू लागला चिंतन. म्हणे समर्थाचे चरण दृष्टी पडणे कठीण मला. समर्थाचा लौकिक भला मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला भांग स्वामी सर्पिण्याचा. तो मम हेतू मनात जिरून जाया पाहेथ. या श्रीमान मंडळीत माझा नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढता लोक मजला देतील लाथा. ते मी तो आलो फेडण्याकरिता नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कोणाप्रत. येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम. असे नाना विचार गोसावी करी साचार. झाला होता परमातुर दर्शन घ्यावया समर्थाचे. ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत आना काशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात त्रिकालाज्ञे हे खरेच संत. मी जे बोललो मनात ते सर्वांनी ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पाही. की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्यांचे आले प्रत्यंतर मला येथे साचार. धन्य धन्य साधूवर त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस जाणितले हे पुण्यपुरुष. त्यांचे प्रत्यंतर यावयास अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले तयाला काड झोडीची पोटळी. जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस जोडीत. त्या पोटडीचे आज येत होऊ देगा पारणे. गोसावीपदी लागला गहीवर त्यासील दाटला. गडबडा लोडू लागला बालका परिस्वामी पुढे. महाराज म्हणती गोसाव्यास पुरे आता उठून बैस. पोटडीच्या बुटीस काढ बाहेर झोडीच्या. नवस केलास तेवेळी नाही लाज वाटली. आणि आता का लाविली चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त. तो बोलला भीत भीत जोडून या हात. ऐसे नम्रवाणीने मी बुटी काढितो. नवस आपला पेळितो. परी मागणे मागतो एक ते द्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा मनासीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण. परी बालकांची आठवण राहावया बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पूर्वीत. अंजनीचा वृत्तांत आना मनी आपुल्या. अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी. की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराने मानिले महारुद्र पोटी आले. अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी. तेथे शंकरा कारण आड ना आले वानरपण.
तेवी माझ्या बुटीची आठवण राहावया तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आशंकर. म्हणून बुटीचा अवेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे. ही इतरा आणि लवणे परी भूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले. मायपूर्वी बालकलडे वेडे वाकडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन धुतली. चिलमीत घालून पाजली पुण्यपुरुषा गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथिला असे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून. आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा ये ठाई तत्वता. परिवेशानाधीनाता न चाली समर्थाते. पद्मपत्राची ये परी ते अलिप्त होते निर्धारी. न ये कोणास त्याची सरी. खरेच अति थोरते वेदरुचा अस्खलित. उदात्त अनुदात्त स्वरासहित. कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्यांचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वेदिकांनी. याचा एक अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अनन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलिले. चंदन चावल बेलकी पतिया प्रेम भारी या पदाठाया. ते आनंदात येऊनिया वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन कधी धरावे नुसते मौन. कधी राहावे पडून शय्येवरी निचे स्थित. कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतरी. कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या उचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात. होता त्याचा प्राणांत व्हायचा समयाला. व्याधी शरीरा बळावली शक्ती पार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आप्त कळविला समाचार. प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले ती परी यशना आले तिळरती. यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अघे आप्त दुःख करीत अत्यंत. जानरावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले नाना दैवता लागी भले. परी न कोणी पावले हाय धाय रे दुर्दैवा. वैद्यांनी टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरच्या यत्नाप्रत करून पाहू एक वेळा. बंकट लाल्याची ये घरी आहेत एक साक्षात्कारी. ज्यांच्या योगे शेगाव नगरी झाली अति प्रति पंढरपूर. साधूने आणल्या मनात काय एक नाही होत. सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठवलेले. त्यांचे पाहू प्रत्यंतर जा कोणी जोडा कर. नका करारे उगा उशीर वेळ अंत समयाची. ते ऐकून एक आप्त आला बंकटाला सदनाप्रत. जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंतकाळ साचा. आला हे जवळी साचा म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करुणी मज प्रत. ते तीर्थ नव्हे अमृत होईल वाटे जानरावा. बंकटलाला म्हणे त्यावरी ही गोष्ट ना माझ्या करी. तुम्ही करावी अत्यादरी विनवणी आमुच्या वडिलांना. जैसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले. भवानी रामा विनविले द्या तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्यांचे दुःख ऐकून सज्जन तेच विभडती. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थाच्या लाविले चरणी. आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा. समर्थे तो कविली मान तीर्थ बाजिले नेऊन. जानरावा कारण घरघर घशाची बंद झाली. हात हलवू लागला किंचित डोळा उघळीला. उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर. सत्पुरुषाचा अधिकार आला कडून सर्वांसी. मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेविली. ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसा माझारी जानरावा झाला पहिल्या परी. भवानी रामाची हे घरी आला दर्शना समर्थाच्या. पहा संताचे चरणतीर्थ साधना तर झाले अमृत. संत न ते साक्षात देव कलियुगाचे. तेथे एक ऐशी शंका उत्थान पावे सहज देखा. श्री गजानन सारिखा संत होता शेगावी. मग तो तीर्थे असता गेले न पाहिजे कोणी जाणा. यमाजी पंथाची या सदना परी हाच आहे कुतर्क. संत मृत्यू ना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती. परी संकटाते वारिती आगंतुक असल्यास ते. सच्चिदानंद बाबांशी ज्ञानेश उठले नेवासी. परी ते अखेर आळंदीशी देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतुकेच आहे हे गंड्यांतर टळती पाहे.
ते टळणे काहीच न हे अशक्य संत पुरुषाला मृत्यूचे 3 प्रकार आहे जगी साचार. त्यांची नावे क्रमावर देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि तिसरा आधिदैविक. त्या तिघा माझे बलिष्ठ देख. आध्यात्मिक मृत्यू असे. आदिभौतिकांची तयारी कुपत्याने होते खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. ज्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधाने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जायाशी ऐसा वैद्य भेटल्यास आदिभौतिकांचा होय नाश. तैसे आदिदैविकास नवसा सयास घालविती. हे गंड्यांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविक साचे. हे आहेत ख्याती जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपासाचा होता तो टळेलासाचा. समर्थ तीर्थ देऊन या म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधुचरण. तेच तेच आले घडून शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळीते येती या जनी. परी तो नवस श्रद्धेने केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाचा अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थे साधूंचे तेही टाळतीस मृत्यूसाचे. वरील 2 प्रकारचे परी तो साधू असे. साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना. आणि साधू विन होईना घटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवडेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावांची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर. साधू प्रित्यर्थ साचार व्यंकटलालाची घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामीसी पेच पडला. त्यांनी मनासी विचार केला तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्या विना हे उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाळ नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्यांचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरासी वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुडी न भ्याला त्या रूपा. वाघीन इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर. ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानिला आपणाला परी. तरी त्याच्या फजेतीला पारावार न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद्य निर्माण. हिरेगारा एकवटून खानी माझी राहतसी. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्या लागून भूषवी न गारेला. गार ती गारच राही पायाखाली तुडविली जाई. ऐशा स्थिती कधी न येई अमौलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सान्निध्य ऐसाच होता एकमेंद. संत सेवा हाच मद अंगी त्यांच्या भरला असे. तो सेवा करी वरवरी भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थाच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ साधू कृपेचे पोसणे. प्रत्येक काम माझ्या विने होत नाही ये ठाया. मी कल्याण समर्थाचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावायचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी. निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकास सांगत असे आपला सवरात करीत असे. त्या आदमाचे नाव असे माळी विठोबा घाटोड. महाराज स्वयमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तावरी. ते अंतर्ज्ञानाने जाणिले सर्व समर्थांनी कौतुक केले एके दिनी. ते ऐका विबुध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर.
हिया कुणाचा होईना, जागे करण्यासमर्थांना मंडळीस होती जाणा त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले, विठोबाला विनवित झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले इथून आताच परगावा. काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर सती निद्रिस्त झाले, त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना, तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थाच्या शिष्यात मुख्य धोरिणी महाधूर्त, तुला आम्ही जोडितो आहात एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतींनी विठोबा गेला फुगून गेला म्हणे. त्याने जाऊन तक्षणी महाराजांशी उठविले. मंडळीचे काम झाले, परी संकट ओढवले. घाटोड विठोबावरी भले, कर्म जैसे तैसे फल. समर्थाच्या हाती काठी एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. मनती बेटा माजून गेला, आपुली स्थिती विसरला. या लुच्चाने आरंभीला उघड उघड व्यापार की, मला ओ लावितो उपाधी, घंटे आणून बांधितो मठी. घुमरे घाली कधी कधी, ऐसी रीती नीच ऐसा अति नीच हा. या घुमऱ्यांचे बक्षीस घे मी तुला, देतो तुला खास. तुझं वरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषा जवळ करू नये. तस्करासी लेखू नये, निज कंठीचा ताईत. ऐसा रीती ठोकला छड्याखाली घाटोळाला. विठोबा तो पळाला पुन्हा नाला मागुती. खरे जे का असती संत ते असेच करीतात, ढोंगी मात्रे जातात अशाची या करामध्ये. म्हणजेच अधिकारा वाचून ढोंगी वैसती होऊन, संत नादी लावण्या जन ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करती. भल भल ते सांगता ती साक्षात्कार ढोंग्यांचे. तेने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळवला जाई. परी ही प्रथा नाही बरी, समाज जाईल रसातडा. खरे जे का असती संत, ईश्वराचे निस्सीम भक्त, त्यांना न मुडी आवडत सन्निध्य त्या षंडाचे. पतिव्रतेशी शेजार, कसबिनीचा का पटणार. सोन्याप्रती अलंकार, काय शोभिती कतलांचे. संत शठाते राखीती, परी न त्याला महत्व देती. ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे मानसी समजून त्याविषयी धरती मौन. जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो. मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकर. परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्यांचे रक्षण करीती, निवडुंगाचे दहन करती. चिलटासाठी बांधून शेर ठेवती दारावरी. तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करी. रक्षण अवघ्यांचे करती साचे. पाय लाभून साधूंचे दैवे दूर झाले की. जरी तो ना ढोंग करीती, तरी योग्य ते प्रती. चढता संताची ती योग्यता, त्याने मुडी न जाणिली. कल्पवृक्षाच्या तडवटी, बसून इच्छिली गारगोटी. वा मागितली करवंटी. कामधेनू पासून ऐसे न कोणी करावे. संत करावे संतापाशी राहून बरवे. तेथे विचारा ठेवावे, अहर्निशी जागृत. हा दासगणू विचरित श्री गजानन विजय ग्रंथ. तारक हो भावाब्दी अवघ्या भाविका कारणे. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोऽध्याय समाप्ता. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.